राज्यसभेची खासदारकी जाहीर झाली आणि यानंतर शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांच्या सोलापूरमधल्या घरी पोहोचल्यात। त्या ज्या जगजीवन राम या झोपडपट्टीमध्ये वाढल्या राहिल्या त्या झोपडपट्टीमध्ये सुरुवातीला त्या गेलेल्या होत्या आणि आपल्या जुन्या घराच्या समोर जाऊन त्या नतमस्तकही झाल्या। यावेळेला झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांनी मोठ्या आनंदामध्ये ज्योती वाघमारेंचं स्वागत केलंय। अनेक जण यावेळेला भावुकही झाले। एकनाथ शिंदेंनी खासदारकीची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केलेत। त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। सोलापुरातल्या मोदी परिसरातील ही बाबू जगजीवनराम झोपडपट्टी आहे आणि या ठिकाणी बघताय सगळे झोपडपट्टीतील कामगार आज एकत्रित आलेले आहेत आणि आनंदोत्सव साजरा करतायत, कारण त्यांच्या कुटुंबातील लेख आज दिल्लीच्या संसदेत जाणार आहेत। खासदार ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर या झाडाखाली कदाचित अभ्यास केला असा, या गल्लीमध्ये राहिला असाल आणि आज इथून तुम्ही दिल्लीपर्यंतची सफर गाठणार आहात। काय आनंद आहे, किती आनंद होतोय सगळ्याचा? खूप आनंद आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा सफर करणं खूप अवघड असतं सर्वसामान्यांसाठी, ज्यांच्यासाठी कुठला वारसा नसतो। कारण आतापर्यंत राज्यसभा ही कदाचित फिल्म स्टार, सोशलाइट्स, बिझनेसमॅन ज्यांचा 100-200 कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांनाच मिळत असेल। पण मला वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी महिला दिनाची भेट दिली आम्हा सगळ्या महिलांना। माझी उमेदवारी महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे आणि आज इथे तुम्ही सगळे बघताय माझा प्रवास ह्या सगळ्या लोकांनी खूप जवळून बघितलाय। आज सोलापूरच्या याच गल्लीमध्ये अनवाणी पायानं उपाशी पोटी अभ्यास करणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचते। हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे, शिवरायांच्या स्वराज्यामुळे आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे शक्य होतं। या सगळ्यांचं आज कष्टाचं चीज झालं असं म्हणावं लागेल। आज हे प्रत्येक जण यांनी माझा प्रत्येक आनंद सेलिब्रेट केला। मी PhD होऊन आले तेव्हा सुद्धा याच कट्ट्यावरती माझा सत्कार यांनी सगळ्यांनी केला होता। मी अभ्यासाला बसले ना, म्हणजे TV लावायचे किंवा टेप लावायचे तेव्हा मी अभ्यासाला बसले की सगळेजण आवाज कमी करायचे। मी अभ्यासाला बसले की रात्री 2-2 वाजेपर्यंत सगळेजण जागे राहायचे। म्हणजे मी रात्री अभ्यास करत बसले तर आमची आत्या असेल, आजी असेल, सगळेजण मला चहा करून आणून द्यायचे। हे सगळेजण जर माझ्यासोबत राहिले नसते ना, हा प्रवास शक्य नव्हता। त्यामुळे एवढंच मला म्हणावंसं वाटतं की तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, ऊन वारा वादळ पाऊस मुळीनं आम्हाला शिवे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।